नमस्कार भावांनो, मी आर.डी. मी कोल्हापूरचा आणि मी दुबईमध्ये एक शिक्षक म्हणून काम करतोय. तर इथले काही आपल्या सबस्क्रायबरने विचारलं होतं की इथल्या नर्सिंगच्या कामाबद्दल काहीतरी माहिती सांगा, किती पगार आहे वगैरे. तर या व्हिडिओत मी तुम्हाला तेच सांगणार आहे. इथले जे नर्सिंगचं काम आहे त्याचा पगार काय आहे आणि त्याची एलिजिबिलिटी भरती नेमकी कशी केली जाते. तर सगळ्यात आधी बोलूया की पगार किती असतोय, त्याच्यामध्ये लय इंटरेस्ट असतोय. तर पगार मी तुम्हाला सांगतो बघा. जर तुम्ही सगळं व्यवस्थित क्वालिफाय केला असाल, जर तुमचं रिक्रुटमेंट योग्य पद्धतीनं झालेलं असेल, सगळा एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही कंप्लीट केला आहे, तर तुमचा मिनिमम पगार इथं मी सांगतोय 3,500 दिरहामच्या वर असतोय. ओके, कमीत कमी मी सांगितलं आहे. ओके, त्याच्या पुढंच तुम्ही काही आता आमच्या ज्या शाळेतल्या स्टाफ नर्स आहेत त्यांना किती पगार आहे माहिती आहे? 5,200 दिरहाम इतका पगार आहे. आणि आता हे झालं पगाराचं. आणि जर तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण केला नाही तर मग तुमचा जो पगार त्या लेवलनं कमी होत जातो आहे. आता बोलूया की क्रायटेरिया काय यांचा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय. यात एलिजिबिलिटीमध्ये जर सांगायला गेलं तर तुम्हाला एलिजिबिलिटीत सांगतो. सगळ्यात आधी BSc नर्सिंग असायला पाहिजे, ANM असायला पाहिजे. ओके, BSc नर्सिंग, ANM आणि कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. हे झालं तुमची एक डिग्री आणि कामाचं आणि त्या एक्सपिरियन्सचं. त्याच्यानंतर पुढचं येतं आहे, हे आपल्या इथूनच घेऊन येऊ शकताय तुम्ही. त्यानंतर मग पुढं काय, इथलं काय लागते. आता इथलं तुम्हाला सांगतो मी, इथलं काय लागते. इथं आल्यानंतर दोन एक्झाम, एक DHAची एक्झाम म्हणजे दुबई हेल्थ अथॉरिटीची एक्झाम आणि दुसरी IELTS किंवा मग OETची एक्झाम. आता IELTSपेक्षा OETची एक्झामच तुमच्या क्षेत्रात ही चांगली असते. त्या मॅडमने आमच्या इथल्या त्यांनी पण तीच एक्झाम दिली. आता OETची टेस्ट तुम्हाला माहीतच असेल, ऑक्युपेशनल इंग्लिश टेस्ट. त्याच्यामध्ये काय वगैरे असते ते जर माहिती पाहिजे त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवतो. पण ह्या सगळ्या एक्झाम तुम्ही पूर्ण केला, हे सगळे तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे हे सगळं असेल तर तुम्हाला इथं चांगला पगार मिळू शकतो आहे. आय होप तुम्हाला याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला जे काय पाहिजे माहिती ती मिळाली असेल. पगार किती, एलिजिबिलिटी किती, बस या 2च महत्त्वाच्या गोष्टी. आणि बाकी रिक्रुटमेंटची जी काय प्रोसेस असते ती काय इथल्या इंडिव्हिज्युअल आपण काय म्हणू शकतो आहे त्या ऑर्गनायझेशनच्या पद्धतीनं असते. नाहीतर कधी इथल्या हेल्थ अथॉरिटी ज्या असतात ना त्या पण एक्झामच्या रिक्रुटमेंट करत असतात. त्या पद्धतीनं पण तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकताय आणि भारतातनं पण अप्लाय करू शकताय जर तुम्ही पूर्ण एलिजिबल असाल तर. अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.